ओके, वेलकम स्टुडंट. आपण आता सेकंड एक्सपेरिमेंट स्टार्ट करतो आहे. सो सेकंड एक्सपेरिमेंट आहे आपला प्रोग्राम टू ड्रॉ द DDA अल्गोरिदम. आता DDA अल्गोरिदम फुल फॉर्म काय आहे? डिजिटल डिफरन्शियल अल्गोरिदम. हा एक असा अल्गोरिदम आहे जो लाईन ड्रॉइंगसाठी यूज केला जातो. आता बऱ्याच जणांना क्वेश्चन आला असेल तर लाईन ड्रॉइंगसाठी यूज करायचा, तर आपण पहिले एक्सपेरिमेंटला ॲक्च्युअल हे करून झालं आहे, बरोबर ना. आपण लाईन सोड असते बरोबर, आपण सर्कल इवन इलिप्स पण काढला आहे. मग आता लाईन ड्रॉइंग का? तर याचं रिझन असं आहे की लाईन ही तुम्ही कमांड लिहिता, पण त्या कमांडच्या मागे कुठला तरी प्रोग्राम असणार, कुठला तरी अल्गोरिदम असणार. ओके, मग त्याचं आपल्याला आता पूर्ण वर्किंग समजवायचं आहे. सो आधी आपण क्वेश्चन काय आहे, आधी आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते व्यवस्थित समजून घेतलं आहे. आता आपण पुढे प्रोसेसिंग करूया. ओके, सो इकडे PO काय आहे? इम्प्लिमेंट DDA अल्गोरिदम टू ड्रॉ लाईन. म्हणजे एक सोर्स आहे आणि एक डेस्टिनेशन आहे. या सोर्स आणि डेस्टिनेशन पिक्सेलला एकमेकांना जोडण्यासाठी मध्ये आपल्याला नंबर ऑफ पिक्सेल जोडावे लागतात. मग ते नंबर ऑफ पिक्सेल कोणत्या कोऑर्डिनेटला येतात हे सगळं आपल्याला DDA अल्गोरिदम दाखवतो. ओके, सो आता ही एक थिअरेटिकल बॅकग्राऊंड आहे, ती वाचून घ्या. आणि इकडे तुमची प्रोसिजर आहे, म्हणजे तुमचा अल्गोरिदम आहे. ओके, आता अल्गोरिदम बऱ्याच बुकमध्ये किंवा वेगवेगळ्या साईट्सवरती वेगवेगळ्या पद्धतीत दाखवला गेलेला आहे. सो मला जी सोपी पद्धत वाटली आहे मी तुमच्याशी शेअर करतो. आणि एक की दोन एक्झाम्पल मी स्वतः लाईव्ह सॉल्व केलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन. सो आधी ते बघून घ्या आणि मग याच्यावरती या. सो इकडे बघा. ओके, आता हा DDA अल्गोरिदम आहे. म्हणजे DDA अल्गोरिदम बाय युजिंग वन एक्झाम्पल आपण बघूया. सो ड्रॉ द लाईन बिटवीन 5, 5 अँड 10, 9. म्हणजे 5, 5 आणि 10, 9मध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे बाय युजिंग DDA अल्गोरिदम. मग याच्यासाठी आपण बघूया असा. हा सपोज इकडे एक माझा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इकडे एक एंडिंग पॉईंट आहे. ओके, मग ह्या दोन पॉईंटमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. मग लाईन ड्रॉ करण्यासाठी मला इकडे पिक्सेल लागतील ना, कारण आपली कुठलीही आपण म्हणतो ना की इट इज अ कलेक्शन ऑफ पिक्सेल. एखादी इमेज असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, इट इज अ कलेक्शन ऑफ पिक्सेल. सो इकडनं मला जे इथे जायचं असेल त्या मला काय लागेल? एक पिक्सेलचं कलेक्शन लागेल. मग हे पिक्सेल कुठेही दिले तर चालतील का? म्हणजे मला इकडनं इथे जायचं आहे आणि माझा पिक्सेल इकडे आला तर तो चालू शकेल का? नाही चालणार. मला एका सिक्वेन्समध्ये पिक्सेल पाहिजे, कारण मला सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण वापरतो तो म्हणजे कुठला? DDA अल्गोरिदम. ओके, सो आपण आता मागच्या एक्झाम्पलकडे जाऊया. ओके, आता एक्झाम्पल बघा काय आहे? 5, 5 आणि 10, 9. म्हणजे 5, 5 पासून स्टार्ट करायचं आहे आणि 10, 9 पर्यंत जाऊन थांबायचं आहे. म्हणजे याचं तुम्हाला आता पहिलं असेल ना, ही जी लाईन आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे एक्स ॲक्सिस 5 आणि वाय ॲक्सिस 5. आणि इकडे जो डेस्टिनेशन आहे तो माझा असेल 10 आणि त्याच्यानंतर 9. ओके, सो आपल्याला यामधले जे हे कोऑर्डिनेट आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत बाय युजिंग विच अल्गोरिदम? बाय युजिंग DDA अल्गोरिदम. ओके, सो आता बघूया. स्टेप नंबर 1 काय आहे? इझी करूया पटकन. स्टेप नंबर 1 हा तुमचा x1 y1 आहे आणि हा तुमचा x2 y2 आहे. म्हणजे x1 झाला तुमचा 5, x2 झाला तुमचा 10, y1 झाला तुमचा 5 आणि y2 झाला तुमचा 9. ओके, सो x1 इज इक्वल टू 5, x2 इज इक्वल टू 10. कळलं ना? हा x1 आहे, हा y1 आहे आणि हा x2 आहे आणि y2 आहे. नंतर स्टेप 2 काय आहे? आपल्याला dx आणि dyच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. मग dx आणि dyची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? सिम्पल, x2 मायनस x1 dxचा फॉर्म्युला आणि y2 मायनस y1 dyचा फॉर्म्युला. ओके, मग आता x2 मायनस x1, व्हॉट इज x2? दॅट इज 10 अँड व्हॉट इज x1? दॅट इज 5. ओके, आय एम अगेन रिपीट. स्टेप नंबर 1 काय आहे? x1 y1 x2 y2 लिहून घ्यायचे आहेत. हा तुमचा x1, हा y1, हा x2 y2 लिहून घेतले. त्यानंतर स्टेप 2 काय आहे? dx आणि dyची व्हॅल्यू काढायची आहे. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ dx? x2 मायनस x1. सो x2 इज 10, x1 इज 5, आन्सर इज 5. dy इज इक्वल टू 9 मायनस 5, आन्सर इज 4. ओके, त्याच्यानंतर इकडे एक इफ लूप आपल्याला लागणार. जर dx हा मोठा असेल dy पेक्षा तर k इज इक्वल टू dx द्या, अदरवाईज dy द्या. ओके, आता इकडे केच्या जागी काय ठिकाणी तुम्हाला स्टेप पण लिहिलेलं असेल. सो इट इज व्हॅरिएबल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात किती स्टेपमध्ये आन्सर मिळणार हे तुम्हाला केची व्हॅल्यू सांगते. म्हणजे तुम्हाला किती पिक्सेल ड्रॉ करावे लागणार हे तुम्हाला केची व्हॅल्यू सांगते. ओके, सो केच्या ठिकाणी काय ठिकाणी तुम्हाला केच्या जागी ठिकाणी तुम्हाला स्टेप असं व्हॅरिएबल दिलेलं असेल. सो डोंट गेट कन्फ्यूज, इट्स जस्ट अ व्हॅरिएबल. ओके, आपण इकडे के घेतला आहे. म्हणजे जर आता इकडे बघा 5 हा 4पेक्षा मोठा असेल तर आपला के इज इक्वल टू किती झाला? 5. म्हणजेच किती? dx.
बघा इकडे 5 इज ग्रेटर दॅन 4, सो के इज इक्वल टू 5, म्हणजेच काय dx हाच के आहे. सो 3 स्टेप झाल्यात, इझिली तुम्हाला कळलं आहे. स्टेप नंबर 4 का आहे, डेल्टा एक्स आणि डेल्टा वायच्या व्हॅल्यू काढायच्या. डेल्टा एक्सची व्हॅल्यू कशी काढणार, हा जो dx आहे ना अपॉन के काय आला आहे तो, आणि हा जो dy आहे अपॉन के. सो dx अपॉन के तुमचा डेल्टा एक्स असेल आणि dy अपॉन के तुमचा डेल्टा वाय असेल. सो dx अपॉन के जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 5 अपॉन 5 इज इक्वल टू 1, आणि dy अपॉन के जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 4 अपॉन 5 इज इक्वल टू 0.8 इज इक्वल टू 0.8. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला स्टेप्स क्लिअर झाल्या असतील बऱ्यापैकी. काय काय केलं, x1 आणि x2 आणि y1 आणि y2च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर dx आणि dyची व्हॅल्यू काढली, त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं. जो मोठा असेल त्याचा यूज करून आपण dx अपॉन ती व्हॅल्यू आणि dy अपॉन ती व्हॅल्यू करून डेल्टा एक्स आणि डेल्टा वायच्या व्हॅल्यू काढल्या. ओके, आता ऑलमोस्ट इकडे एक्झाम्पल संपत आलं आहे. सेकंड ह्याच्या पुढची स्टेज काय आहे, वेट अ सेकंड. ओके, आता बघा मगाशी आपली डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती आली 1 आणि डेल्टा वायची व्हॅल्यू किती आली 0.8, बरोबर ना. म्हणजे 5 अपॉन 5 आपण केले, सो तेव्हा आपली व्हॅल्यू आली 1 आणि इकडे 0.8 आले. ओके, आता क्लिअर लक्ष द्या, इकडे आपली स्टेपची व्हॅल्यू किती आली, म्हणजेच टोटल कोड मोठा होता, 5 मोठा होता ना 4पेक्षा, म्हणजे टोटल आपल्याला 5पर्यंत जावं लागेल, म्हणजे टोटल आपल्याला 5 पिक्सेल ड्रॉ करावे लागतील आणि हे आपले कोऑर्डिनेट आलेले आहेत. सो डोंट गेट कन्फ्यूज, कोऑर्डिनेट कसे आले ते आपण बघूया. पहिलं बघा प्लॉट, पहिली आपल्याला स्टार्टिंग काय दिली आहे आपल्या DD अल्गोरिदमच्या एक्झाम्पलची, तर 5 5. मग 5 आणि 5 हे पहिल्यांदा मी इकडे लिहून घेतले. ओके, आता इकडे फॉर्म्युला आहे x प्लस dx आणि इकडे फॉर्म्युला आहे y प्लस dy. ओके, आय एम गेट रिपीट, इकडे फॉर्म्युला आहे x प्लस dx आणि आहे x प्लस डेल्टा एक्स आणि इकडे आहे y प्लस डेल्टा वाय. मग x तुमची व्हॅल्यू कोणती आहे, धिस वन, आणि y तुमची व्हॅल्यू कोणती आहे, धिस वन. ओके, आणि डेल्टा एक्सची व्हॅल्यू तुम्ही आताच काढली आहे 1 आणि डेल्टा वायची व्हॅल्यू तुम्ही आताच काढली आहे 0.8. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जे इकडे दिलेलं आहे तेच करायचं आहे. सो x प्लस डेल्टा एक्स, एक्सची व्हॅल्यू फिलअप करा 5, डेल्टा एक्सची व्हॅल्यू फिलअप करा 1, सो 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. ओके, मी इकडे असेच लिहून घेतले जेणेकरून माझं पेज टर्न झालं ना, त्याच्यामुळे डेल्टा एक्स आणि डेल्टा वायची व्हॅल्यू लक्षात राहण्यासाठी मी इकडे लिहून घेतले. सो 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 आणि इकडे 5 प्लस 0.8 इज इक्वल टू 5.8. आता हे तुम्हाला माहिती आहे ना, कधी आपण ह्याचा बाउंड बदलतो, म्हणजेच जर 5.5च्या व्हॅल्यू पुढे गेली तर आपण त्याचा नेक्स्ट धरतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सो 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 आणि 5 प्लस 0.8 इज इक्वल टू 5.8. सो नेक्स्ट टेस्टला आपण काय लिहिणार, ह्याची पूर्ण व्हॅल्यू लिहिणार आपण. ओके, 5.8 लिहिणार नाही तर ती आपण पूर्ण व्हॅल्यू लिहिणार. मग ही किती झाली 6 आणि ही 5.8ची पण 6 झाली. 5.8 इज नथिंग बट 6 ना. ओके, सो आपण नेक्स्ट स्टेपला जाणार. नाव आता ह्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही 1 ॲड करणार आणि ह्या व्हॅल्यूमध्ये तुम्ही 0.8 ॲड करणार. आता तुम्ही म्हणाल ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय वेगळी आहे का, तर वेगळी काय आहे, तर इकडे 5.8 आहे ना, 5.8 मी राऊंड अप करून इकडे 6 लिहिली, पण ॲक्च्युअल आहे 5.8 ना, मग पॉईंटचा फरक पडणार इकडे. सो त्याच्यामुळे ॲडिशन करताना प्रिव्हियसच व्हॅल्यू घ्यायची आहे आणि इकडे लिहिताना मात्र राऊंड अप करून लिहायची आहे. ओके, सो बघा पहिल्यापासून 5 5 आपली व्हॅल्यू होती, इकडे 5 प्लस 1 गेला 6 झाला, इकडे 5 प्लस 0.8 केले 5.8 झाले. सो इकडे मी 6 लिहिले आणि इकडे 5.8चे पण 6 लिहिले कारण राऊंड अप केले. त्यानंतर ह्या 6ला प्लस 1 केला, आन्सर आला 7 आणि इकडे 5.8ला प्लस 0.8 केलं. सो 5.8 प्लस 0.8 आन्सर विल बी 6.6. ओके, आफ्टर दॅट 6.6 इज नथिंग बट 7, त्याच्यामुळे मी इकडे 7 लिहिले आणि 6.6 लेवल करून 7 लिहिले. ओके, आफ्टर दॅट परत इकडे 1 ॲड करायचं, म्हणजे इकडे 1 आणि 0.8 हे कायमच राहणार ॲड करायचं. ओके, सो 7 प्लस 1 इज इक्वल टू 8 आणि 6.6 प्लस 0.8, 6.6मध्ये जर आपण 0.8 ॲड केले तर आन्सर विल बी 7.4. ओके, नाव इकडे 7.4 आन्सर आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे राऊंड अप व्हॅल्यू घेताना 7च घेणार, 8 घेणार नाही. कळतं आहे ना. ओके, हे बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे, तरी पण DDAमध्ये नवीन आहे म्हणून मी इकडे सांगतो आहे. ओके,
सो इकडे 8 आणि इकडे 7. सो इकडे 8 आणि 7 मी हे बघा इकडे लिहिले. आफ्टर दॅट 8+1 इज इक्वल टू 9 आणि 7.4 ही व्हॅल्यू ही नाही घ्यायची, मगचपासून सांगते ही व्हॅल्यू नाही घ्यायची. 7.4 + 0.8 इज इक्वल टू 8.2. सो आपल्याला कितीला 9 आणि 8.2 इज नथिंग बट 8. ओके. आफ्टर दॅट 9+1 इज इक्वल टू 10 आणि 8.2 + 0.8 इज इक्वल टू 9. ओके. सो 10 आणि 9. सो जर आपण मागे जाऊन बघितलं तर आपल्याला स्टार्ट करायचं होतं 5 पासून आणि पोचायचं होतं 10 आणि 9पर्यंत, जे आपण पोचलेलो आहोत. सो तुम्हाला जे एक्झामला एखादा असं क्वेश्चन येईल ते तुम्हाला याच्यानंतर एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5ला 6ला 7ला 8ला 9 आणि 10 पिक्सेल टाकून त्या ठिकाणी लाईन जोडायची आहे. ओके. सो हे आपलं एक्झाम्पल आहे, काही स्टेप्स आहेत ते आपण फॉलो केले आणि त्याच्या थ्रू आपल्याला आन्सर भेटलं. ओके. स्टेप आपण काय केली, स्टेप नंबर 1 x1 y1 x2 y2 फाइंड आउट केले. आफ्टर दॅट dxची व्हॅल्यू काढली, dyची व्हॅल्यू काढली. फॉर्म्युला होता x2 - x1 dyसाठी y2 - y1. कंपॅरिझन केलं, जर dx मोठा असेल dyपेक्षा तर आपण की किंवा स्टेप इज इक्वल टू dx घेतला, अदरवाईज dy घेतला. त्याच्यानंतर डेल्टा एक्स करण्यासाठी आपण जे काही आपला आताचा आन्सर आलेला आहे केचं किंवा स्टेपचं त्याने आपण डिवाइड केलं dxला आणि dyसाठीच त्याच संख्येने आपण डेल्टा वायसाठी त्याच संख्येने आपण डिवाइड केलं dyला. ओके. जे काही आन्सर आलं ते आपल्या स्टार्टिंगच्या कोऑर्डिनेटमध्ये आपण ॲड करत गेलो आणि त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच राऊंडअप करून व्हॅल्यू पुढे फिलअप करत गेलो. कधीपर्यंत गेलो, जोपर्यंत माझी फायनल व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत, म्हणजे 10 आणि 9 मिळत नाही तोपर्यंत. आणि 10 आणि 9 मला मिळण्यासाठी टोटल किती स्टेप करावे लागले, तर हे जे आपला आन्सर आला आहे ना k इज इक्वल टू 5 तितके. ओके. सो हे मी एक्झाम्पल तुम्हाला समजावलेला आहे. आता आपण सी प्रोग्रामकडे जाऊया, जो आपला महत्त्वाचा भाग आहे. ओके. नसतो नका, प्रोग्राम जरासा मोठा आहे पण कठीण नाही आहे. सो बघा, graphics.h, stdio.h, मॅथ आणि docs.h अशा प्रकारची 4 लायब्ररीज आपण इकडे वापरलेल्या आहेत. ह्याचा इकडे फ्लोट का घेतला आहे, तर आपल्याला बघा मगासपासून पॉईंट व्हॅल्यू म्हणजे येऊ शकतात, त्याच्यामुळे फ्लोट घेऊन ठेवलं आहे आपण x1 y1 x2 y2 dx dy आणि स्टेप. ह्याच्यामध्ये xy कशासाठी, तर आपण जे फायनलाइज पिक्सेलमध्ये ॲडिशन करणार आहोत, म्हणजे आता आपण जे मगाशी जो टेबल फॉलो केला ना, x + डेल्टा एक्स, ते त्याच्यासाठी आपण x आणि y घेतला आहे. x1 y1 x2 y2 कशासाठी घेतला आहे, कारण तुम्ही युजरला विचारा ना की बाबा तुझे स्टार्टिंग कोऑर्डिनेट काय आहे आणि एंडिंग कोऑर्डिनेट काय आहे ते आधी मला सांग. त्यानंतर dx आणि dy कशासाठी आहे, तर डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आणि स्टेप्स. ओके. सो आता आपण स्टार्ट करतो आहे. हे तुम्हाला माहिती आहे, हा आपण कशासाठी लिहितो आहे पूर्ण सिक्वेन्स, तर हा आपण लिहितो आहे तुमच्या ग्राफिक्ससाठी. इकडे तुम्ही तुमच्या टर्बोसीचा पाथ दिला, BGIचा पाथ दिला. त्याच्यानंतर तुम्ही युजरला विचारलं एंटर द व्हॅल्यू ऑफ x1 y1. मग युजरने तुम्हाला x1 आणि y1ची व्हॅल्यू एंटर केली, ती तुम्ही एंटर करून घेतली आणि त्यानंतर x2 आणि y2ची व्हॅल्यू पण तुम्ही एंटर करून घेतली. त्यानंतर आपण काय करत होतो, dx आणि dyची व्हॅल्यू काढत होतो. मग dx आणि dyची व्हॅल्यू काढताना आपल्याला फॉर्म्युला काय होता, x2 - x1 आणि y2 - y1. ओके. आता व्हॉट इज ABS, आता ABS म्हणजे काय आहे हे जर माहिती नसेल तर ABS म्हणजेच काय, तो आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू देतो आहे. बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ॲन इंटेजर. ओके. गेट द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ॲन इंटेजर. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मिळण्यासाठी आपण ABS इकडे करून ठेवला. सो आपल्याला dx मध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू x2 - x1ची आणि dy मध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू y2 - y1ची भेटली. आफ्टर दॅट मग आपण काय केलं, सम आठवा, म्हणून मी पहिल्यांदा सम घेतलं. तुम्हाला अल्गोरिदम दाखवून डिरेक्ट मला कन्फ्यूज करायचं नव्हतं म्हणून मी सम घेतलं. सममध्ये आपण काय केलं, dx आणि dyची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण त्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं. जर dx मोठा असेल dyपेक्षा तर स्टेप इज इक्वल टू dx, अदरवाईज स्टेप इज इक्वल टू dy. मग याच्यामध्ये जे काय आन्सर येईल त्याला आपण काय करणार, डेल्टा एक्स आणि डेल्टा वायची व्हॅल्यू काढणार. सो इकडे डेल्टा एक्स म्हणजे dxचं इकडे म्हटलं आहे, नो प्रॉब्लेम, कारण आपल्याला माहिती आहे तो बफर त्याला रिप्लेस करतो ना, लेटेस्ट व्हॅल्यू सीच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर राहते. सो dx इज इक्वल टू dx अपॉन स्टेप आणि dy इज इक्वल टू dy अपॉन स्टेप. आता मग अशीच मी बोललेलो, काय काय ठिकाणी के दिसेल, काय काय ठिकाणी स्टेप दिसेल. सो इकडे स्टेप आहे, डोंट गेट कन्फ्यूज. म्हणजे इकडे जर dxची व्हॅल्यू मगाशी 5 आलेली म्हणून आपल्याला 5 स्टेप करावे लागले, जेणेकरून 5व्या स्टेपला आपल्याला आन्सर भेटलं. ओके. आफ्टर दॅट वी गो फॉर नेक्स्ट स्टेप. सो dx आणि dy म्हणजे डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय तुम्ही आता काढला. आता तुम्हाला काय करायचं आहे, x1ची व्हॅल्यू xला ठेवायची आणि y1ची व्हॅल्यू yला ठेवायची आहे. असं का, तर मगाशी बघा x1 आणि y1 काय होता, 5 आणि 10 होता ना. मग त्या 5 आणि 10मध्ये 5 आणि 5 होता ना, मग त्या 5 आणि 5मध्ये तुम्हाला 1 आणि 0.8 मगाशी ॲड करायचे होते. मग आपला फायनलाइज जो फॉर्म्युला काय होता तर मी दाखवतो.
बघा आपल्या फाईलमध्ये तिकडे फॉर्म्युला काय होता एक्स प्लस डी एक्स, आणि तो आपला काय आहे एक्स, म्हणजेच हा आहे तुमचा x1 आणि हा y1 आहे, बरोबर ना. मग x1 आपल्याला एक्सला ठेवावा लागणार, तेव्हा आपण त्याच्यात डेल्टा एक्स ॲड करणार. म्हणजे थोडक्यात हा जो 5 आहे ना तो सध्या x1 आहे, मग त्याच्यात तुम्हाला 1 ॲड करायचं आहे. पण फॉर्म्युला काय आहे एक्स प्लस डी एक्स. ओके, मग इकडे आयदर x1 आपण करू शकतो किंवा आपण x1ला एक्समध्ये टाकू शकतो, म्हणून तिकडे x1 इज इक्वल टू एक्स दिलं आहे, सॉरी x इज इक्वल टू x1 दिलेलं आहे. म्हणजे मोठंसं असं काय नाही केलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. त्यांनी फक्त असं सांगितलं आहे की x1ची जी काय व्हॅल्यू आहे ती एक्सला द्या, ती आपण दिली आहे. ओके, x1ची व्हॅल्यू एक्सला दिली नाही, y1ची व्हॅल्यू वायला दिली. त्यानंतर आय आपला आपण 1ला सेट केला. आता का सेट केला आहे ते समजेल आपल्याला. आय म्हणजे काय करायचं आहे तर तितके आपल्याला तो काउंटर आपण व्हाईल लूपने वाढवणार आहोत. ओके, आय इज इक्वल टू किती आहे 1 हा जर लहान असेल स्टेपपेक्षा, स्टेप म्हणजे काय आपला तो व्हेरिएबल मग अशी जो 5 आलेला तो, आय जर लहान असेल किंवा इक्वल टू असेल स्टेपपेक्षा, तर काय करायचं पुट पिक्सेल एक्स वाय आणि 5, म्हणजे आपण मग अशी जसे लिहिलेले ना, म्हणजे पहिल्याचं आन्सर आपलं किती होतं 5ला 6 आलेलं. सो 6च्या ठिकाणी पहिला पिक्सेल टाका आणि 5 हा तुमचा काय असेल कलर असेल. विसरला असा तर लक्षात ठेवा पुट पिक्सेलचा जो लास्ट तुमचा पॅरामीटर इट इज नथिंग बट युअर कलर. ओके, साधारण ब्ल्यू व्हायलेट कलरचा एक कलर 5 नंबरला येतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेपला आपण काय करत होतो तर प्रिव्हियस व्हॅल्यूमध्ये डी एक्स आणि डी वायची म्हणजे डेल्टा एक्स आणि डेल्टा वायची व्हॅल्यू ॲड करत होतो. सो बघा एक्स इज इक्वल टू एक्स प्लस डी एक्स आणि वाय इज इक्वल टू वाय प्लस डी वाय. ओके, त्याच्यानंतर हा काउंटर इकडे वाढला पाहिजे ना, अदरवाईज हा जर 1च राहिला तर स्टेपची कंपॅरिझन कशी होणार, कायम तो कमीच दिसेल. म्हणून आपण आयला इकडे आय इज इक्वल टू आय प्लस 1 करतो आहे, म्हणजेच काय आयचा काउंटर 1ने वाढवतो आहे. त्याच्यानंतर डिले. ओके, डिलेचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे. डिले जर आपण नाही दिला तर ती लाईन आपल्याला डायरेक्ट आलेली दिसेल. ओके, सो इथे ते जाऊन दे डिलेचं. आधी हे बघा आय इज इक्वल टू आय प्लस 1 आहे, तो आपण परत इथे येणार आणि चेक करणार. सो आय आता किती होणार 2 होणार. 2 इज लेस दॅन इक्वल टू स्टेप. तर त्याच्यानंतर अगेन ती कंडिशन ट्रू होणार आणि परत तुम्ही येऊन पिक्सेल ड्रॉ करून एक्स प्लस डी एक्स आणि वाय प्लस डी वाय करणार. ओके, म्हणून मी सांगतो आहे मगाचं जे एक्झाम्पल आहे ना ते व्यवस्थित बघा, ते व्यवस्थित स्वतःहून सॉल्व करा. त्याचप्रमाणे त्याच साच्यात हा प्रोग्राम लिहिलेला आहे, कुठलेही आपण वेगळं काही यूज करत नाही आहे. सो डोंट गेट कन्फ्यूज. तुम्ही तुमच्या लाईनवर राहा. प्रोग्राम अल्गोरिदमवर डिरेक्ट जाण्यापेक्षा अगोदर एक एक्झाम्पल सॉल्व करून बघा आणि त्याच्यानंतर इझिली मिळवा. परत एकदा मी छोट्या स्वरूपात एक्सप्लेन करतो. तुम्ही फ्लोट घ्या एक्स वाय, आफ्टर दॅट x1 y1 x2 y2 आणि डी एक्स डी वाय आणि स्टेप. युजरकडनं x1 y1 x2 y2ची व्हॅल्यू घ्या. व्हॅल्यू घेतल्यानंतर डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू काढून घ्या, ॲब्सोल्यूट करून घ्या ते. आफ्टर दॅट जर डी एक्स मोठा असेल डी वायपेक्षा तर स्टेप इज इक्वल टू डी एक्स करून टाका, अदरवाईज डी वाय करून टाका. त्याच्यानंतर डेल्टा एक्स आणि डेल्टा वायची व्हॅल्यू बाय युझिंग स्टेप काढून टाका. काढल्यानंतर डिरेक्टली व्हाईल लूपला जा, पण त्याच्या अगोदर x1ची व्हॅल्यू एक्सला असाइन करा आणि y1ची व्हॅल्यू वायला असाइन करा. व्हाईल लूपला जाण्याच्या पहिलं जो आय आहे तुमचा, म्हणजे आय असा कंपल्सरी नाही, तुम्ही आयच घ्या, तुम्हाला पाहिजे ते व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता, माहिती आहे तुम्हाला सीचा नियम. सो आय इज इक्वल टू मी 1ला सेट केला आणि हा 1 मी त्या स्टेपशी कम्पेअर करतो आहे, म्हणजे जोपर्यंत तो 1 आहे तो मी इन्क्रीज करत जाणार प्रत्येक स्टेपला प्रत्येक लूपला. सो त्या टायमाला जोपर्यंत लहान आहे स्टेपपेक्षा तोपर्यंत तुम्ही तो जो काही सिक्वेन्स चालवायचा आहे पिक्सेलचा तो चालवायचा आहे. पुट पिक्सेल ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला पिक्सेल पुट करण्यासाठी यूज करत होतो. आणि त्याच्यानंतर जसं आपण मगाशी एक्झाम्पल सोडवताना केलं एक्स प्लस डी एक्स आणि वाय प्लस डी वाय, ते 2 गोष्टी करायच्या आहेत. आफ्टर दॅट तो काउंटर आयचा तुम्ही इन्क्रीज केला आणि डिले दिलात. ओके, डिले जर तुम्ही कमी दिलात तर येणारी लाईन फास्ट येईल. म्हणजे ते काय तुम्हाला समजत नसेल तर दाखवतो. पहिल्यांदा मी प्रोग्राम सेव्ह करतो आहे, कंपाईल करतो आहे, रन करतो आहे. ओके, रन केल्यानंतर आता इकडे मला तो विचारेल की एंटर द व्हॅल्यू ऑफ x1 y1. सो x1 y1ची व्हॅल्यू मी 100 आणि 100 देतो. ओके, आणि x2 आणि y2ची व्हॅल्यू मी साधारण 200 आणि 270 देतो. ओके, सो एंटर मारतो आहे. आता बघा ब्ल्यू कलरची म्हणजे व्हायलेट कलरचा सांगितलेला पिक्सेल आता स्टार्ट झाला आहे लाईन ड्रॉ करायला आणि ही लाईन मी ड्रॉ करतो आहे. मग साधारण स्टार्टिंग पॉईंट आहे तो 100 आहे आणि जो आता एंडिंग पॉईंट जिथपर्यंत माझी लाईन जाणार तो साधारण 200 आणि 270 असेल. आता याच्यामध्ये 200 माझा एक्स आहे आणि 270 माझा वाय आहे. सो दॅट्स इट. अशा प्रकारे तुमचा डी डी अल्गोरिदमचा प्रोग्रॅम मी घेतलेला आहे
याच्यामध्ये काय क्वेरी असेल, काय डाऊट असेल तर विचारा. सोडवलं तुम्ही दाखवलेल्या वेने तर तुम्हाला प्रोग्रॅम लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही जे जे काही एक्झाम्पलमध्ये केलं आहे तेच तुम्हाला इकडे करायचं आहे. सो इझिली तुम्हाला कळून जाईल की ॲक्च्युअली तुम्हाला काय करायचं आहे ते. ओके, आता क्वेश्चनकडे वळूया. इकडे अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट वगैरे लिहून टाका. इकडे सीचा कोड लिहा. क्वेश्चनमध्ये वळूया. ओके, हे एक थेरी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व करायचे आहे. डिफाईन द टर्म रास्टरायझेशन, त्यानंतर राईट अ स्लोप इंटरसेप्ट फ्रॉम फॉर्म ऑफ अ लाईन. ओके, सिम्पल क्वेश्चन्स आहेत. रास्टरायझेशन, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ लाईन, त्यानंतर ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ DDA. आता काहीतरी ॲडव्हान्टेज असेल, काय डिसॲडव्हान्टेज असेल, म्हणूनच पुढे ब्रेसनॅम वगैरे आपण कोण ना कोण आणत गेलो. सो त्याच्यासाठी जे काही असतील ते लिहून टाका. तिकडे काय प्रॉब्लेम आला येत असेल तर मला विचारा. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल आहे 3, 4 आणि 6 सेट. ओके, मी सांगितलेल्या वेने हे सॉल्व करा. इझी आहे, येईल. याच्यातलं कदाचित एका यूट्यूब लेक्चरला मी एक कुठलं तरी सॉल्व केलेलं आहे. ओके, पहिलं सॉल्व केलं आहे, दुसरं तुम्ही सॉल्व करा. ओके, फक्त काय आहे माहिती आहे, आपली कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे आपला ग्राफ जो आपण नॉर्मल धरतो आहे तो बघा, एका जर साईडला इकडे प्लस असेल तर या बाजूला मायनस असतं ना, मग इकडे तुम्हाला मायनस साईडने चालायचं आहे. सो इकडे -5, -5, -12, -1 हा तुमचा x1 होईल, हा y1 होईल, हा x2 होईल, y2 होईल. ओके, सोडून बघा, इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला चिन्हांचा खेळ खेळता येतो, म्हणजे जर तुम्हाला मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस हे सगळं माहिती असेल तर तुम्हाला हे गणित इझिली होईल. आणि झाल्यानंतर तो प्रोग्राम रन करा, तुमचे व्हॅल्यू टाकून बघा आन्सर काय येतं आहे ते. ओके, सो इथे आपला सेकंड एक्सपेरिमेंट सांगतो आहे. सो थँक्यू. आपलं जसं काही लिहायचं ठरलेलं आहे तसं लिहा. तुमचं टायटल लिहा. टायटलनंतर इथे प्रोसिजर दिलेली आहे. आफ्टर दॅट तुमचा अल्गोरिदम लिहा. देन थेअरी बॅकग्राऊंड जी आहे ती लिहा. फ्लो चार्ट लिहा. सी प्रोग्राम लिहा आणि सगळे क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित सोडवा. कन्क्ल्युजन लिहा. रिझल्ट, आउटपुट ऑफ प्रोग्राम लिहा. त्याच्यानंतर हे जे आहेत हे दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा. मी मगाशी एक दाखवलं आहे तेही एक्झाम्पल सॉल्व करा, 5, 5 आणि 10, 9चं. आणि सेकंड एक्सपेरिमेंट कंप्लीट करा. थर्ड एक्सपेरिमेंटसाठी आपण लवकरच भेटू. तोपर्यंत ह्या एक्सपेरिमेंटचा बद्दल काय डाऊट्स असतील तर मला तुम्ही डिरेक्टली विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू.